बेस्ट टायट्रेशन मध्ये This call is now being recorded. ऍसिड HCl वर्सेस Na2CO3 चं टायट्रेशन असतं. रेडॉक्स मध्ये आयडोमेट्रिक टायट्रेशन असतं. कॉम्प्लेक्सोमेट्रीत EDTA चं टायट्रेशन असतं आणि प्रेसिपिटेट टायट्रेशन एक्झाम्पल नाही माहिती सर. ओके. सॅलिनिटी एक्सपेरिमेंट करते. हां, मग तो कोणता टाइप? सॅलिनिटीचा ऍसिड बेस टायट्रेशन. ओके. ऍसिड बेस. तुझ्याकडे रिएक्शन नाही सर. ओके. प्रोजेक्ट कोणता? नॅनो टेक्नॉलॉजी इन फूड प्रिझर्वेशन अँड फूड प्रोसेसिंग अँड प्रिझर्वेशन. ओके. कसा यूज करतो टेक्नॉलॉजी प्रिझर्वेशन मध्ये? प्रिझर्वेशन मध्ये सर SNO2 च्या मदतीनं आपण ऑक्सिजन त्या फूड पार्टिकल मध्ये किती आहेत ते आपण चेक करू शकतो. परत TiO2 ने फूड डेअरी प्रोडक्ट्स असतात ते व्हाईट करू शकतो. ठीक आहे. नॅनो पार्टिकल सिंथेसिस करण्याच्या मेथड सांग. सोल्जेल मेथड हायड्रेट ठीक आहे. ओके. यू कॅन लिव्ह. येस. अनुजा पवार. येस सर. आता तुला क्लिअर ऐकू येते का? हा येते. म्हणजे प्रॉब्लेम तिच्या ह्याला होता. ठीक आहे. ओके. व्हॉट इज मीन बाय EDTA? इरिक्रोम ठीक आहे. इंडिकेटर म्हणजे काय? कलर चेंज होतो. म्हणजे आपलं टायट्रेशन करताना इंडिकेटर यूज करतात. ते ते प्रेझेंट आहे की नाही म्हणजे ते डिटेक्शन करण्यासाठी यूज करतात. इंडिकेट करण्यासाठी. नॅनो टेक्नॉलॉजी इन फूड प्रोसेसिंग. तोच आहे का? ठीक आहे. सांग. कॅरेक्टरायझेशन. आपण नॅनो पार्टिकल तयार केलं, कॅरेक्टराइज कसं करणार? तो नॅनो पार्टिकल आहे की नाही कसं बघणार? त्याची साईज 1 ते 100 नॅनोमीटर पर्यंत. कशी बघणार? तुझ्या डोळ्याला दिसते का ती साईज? नाही. मग काय करायला लागेल? त्याच्या मेथड्स असतील काही. काय मेथड्स आहेत? सोल्जर मेथड. सोल्जर. ओके. कॅन लिव्ह. वाचायचे मेथड्स कुठल्या कॅरेक्टरायझेशनच्या? XRD, सेम, टेम. ओके. बाहेर पड. मयुरी पवार, नेहा पवार. प्रेझेंट सर. व्हिडिओ ऑन करा. मॅडम अजून किती आहे? 2 स्टुडंट राहिलेत सर फक्त आता. शेवटचे आहेत का दोन्ही? हा. अजून 2 आहेत सर. हे सोडून अजून 2 आहेत? हा, हे सोडून अजून 2 आहेत. ओके. करू का सर जॉन पण? नको थांबा. इको ऐकू येतोय ना. काहीतरी जर जवळ मध्ये असलं ना तर प्रॉब्लेम होतो. ठीक आहे सर. ओके. आपल्याला काय वाटलं आपल्या दोघांचा प्रॉब्लेम आहे, आपण सगळं केलं, पण त्या प्राजक्ताचा प्रॉब्लेम होता. हा ना सर. हा. मयुरी, इंट्रोड्यूस युअरसेल्फ. My name is Pawar Mayuri Appasu. I am from Mallarpet. I am in MSc first year. मल्हारपेठ म्हणजे पाटण जवळचं? हा, पाटण. I am in MSc first year in studying in YCS Satara College. ओके. BSc कुठे केली मग? कराड YC. कराड YC. किती पर्सेंटेज तुम्हाला BSc सेकंडला? BSc सेकंडला 78. 78. ओके. नेहा? Yes, sir. Introduce yourself. My name is Pawar Neha Bapurao.
My roll number is 81. UID number is 2020-91183. I am from Karad. Now I am studied at YCIS Satara at MSc first year. And my specialization is in physical chemistry. ओके, मग तुम्ही पण वायसीचे स्टुडंट आहे का? नाही, SGM. SGM. हां. ओके. आणि BSc सेकंडला पर्सेंटेज किती आहे? 67. 67. तुम्हाला सांगता येईल का आतापर्यंत कोणी सांगितलं नाही फिजिकल केमिस्ट्री म्हणजे काय असते? Physical chemistry is It the is a branch branch of of chemistry science which which deals deals with म्हणजे physical study of physical म्हणजे केमिकल प्रॉपर्टीजचा स्टडी. सॉरी, फिजिकल प्रॉपर्टीज बरोबर होतं तुमचं. मयुरी, तुला काय वाटतं? It is a branch of science study which deals with physical properties. बरोबर आहे, फिजिकल प्रॉपर्टीज आपण स्टडीज करतो. मला सांगा आता कोणत्या फिजिकल प्रॉपर्टीज आपण स्टडी करत असतो? म्हणजे विस्कॉसिटी वगैरे आपण म्हणजे ज्या फिजिकल मध्ये वापरतो त्या. विस्कॉसिटी. अजून कोणती? म्हणजे रेजिस्टन्स वगैरे हे पण फिजिकल मध्येच येणार ना? कशात? काय? रेजिस्टन्स किंवा ओहम्स लॉ वगैरे असं हे सगळं. So we are studying the thermodynamic properties आहेत, chemical kinetics, thermodynamics, rate of reaction आहे, density आहे. So these studies actually energy study करतो आपण सगळ्या रिएक्शनचा. That is also physical chemistry. ओके, तुम्ही इंडिकेटर म्हणजे काय सांगा मला? Indicator is a म्हणजे substance. It changes color into acidic medium to basic. ओके, ऍसिडिक मीडियम टू बेसिक मीडियमला तो कलर चेंज करतो. काय आपण असं म्हणू शकतो की एंड पॉइंटला कलर चेंज करतो? हा, म्हणजे टायट्रेशन करताना एंड पॉइंटला त्याचा कलर चेंज होतो. पण तुमचं फिजिकल केमिस्ट्री स्पेशलायझेशन आहे. क्वेश्चन माझा असा आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन एंड पॉइंट अँड इक्विव्हॅलन्स पॉइंट? शिकलाय तुम्ही पोटेन्शियोमेट्रिक टायट्रेशन मध्ये? शिकलाय तरी का? येस, बोला मयूर, बोल. रिएक्शन आपल्याला म्हणजे रीडिंग भेटतं आणि इक्विव्हॅलन्स पॉइंटला म्हणजे प्रोसेस चालू असते. ओके, प्रोजेक्ट काय दोघींचा? नॅनो टेक्नॉलॉजी प्रोसेसिंग अँड फेमस आहे दोघींचा पण. पार्टिकल म्हणजे काय असतात? त्याची 1 to 100 नॅनोमीटर साईज. नॅनोमीटर एवढी साईज असते. आपल्याला ते नॅनो पार्टिकल तयार झालेत की नाही कसे कळतं? कसं कळणार? नॅनो सेन्सर मेथडनी वगैरे. म्हणजे नेहा, काय वाटतंय तुला, कसं कळेल? दिसतात का डोळ्याला? हा, तयार केलं बाबा, हा हे नॅनो पार्टिकल तयार केलं, असं दिसतं का? नाही दिसणार. मग काहीतरी की मशीन यूज करायला लागेल ना. तर ते कोणतं मशीन असतं? BSc 3 ला शिकलाय तुम्ही? येस. स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप ऐकलाय? ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप ऐकलाय? That can be. ठीक आहे. हा सर. ओके, ठीक आहे, चला बाहेर पडू शकतो. थँक्यू सर. मॅडम, हा सर, जॉईन होतात मुलं. अनिकेत राजे तुझ्या. येस सर.
म्यूट कर बघूया तुला. येस, अनिकेत ऐकू येते तुला? येस सर. तुझ्या मोबाईल काय तर येस सर. काहीतरी प्रॉब्लेम आहे मोबाईलला. थोड्या वेळाने जॉईन होईल. ओके सर. अनिकेत. Yes, sir. Good afternoon, sir. Good afternoon. Introduce yourself. Sir, my name is Aniket Sudhakar Raje. I am from Yeshwantrao Chavan Institute of Science, Satara, which is an autonomous college, and I am completed my BSc in Yeshwantrao Chavan Institute of Science, Satara. I am studying in MSc first year. My specialization subject name is physical chemistry. Good. आतापर्यंत सगळ्यात चांगलं तू बोललास. Thank you, sir. BSc सेकंडला किती मार्क आहेत? Sir, 62%. ओके, तुला माहिती आहे का फिजिकल आपण कशाचा स्टडी? सर, आपण फिजिकल केमिस्ट्रीमध्ये केमिकल कायनेटिक्स, क्वांटम थेरी, त्याच्यानंतर म्हणजे जे टायट्रेशन्स आहेत त्यांचे पण स्टडी करतो सर. Okay. So tell me indicators, examples of some. Sorry, sir. I can't. Indicators. Phenolphthalein indicator, EDTA indicator, methyl orange indicator, starch indicator. Okay. EDTA indicator नाही आहे. Self indicator, sir. EDTA म्हणजे self indicator. Okay. Sorry, sir. Chelating agent it is. Okay. Titrationचे टाइप माहिती तुला? Yes, sir. Complementary titration, acid base titration, redox titration, and precipitation titration. So can you tell me one example of precipitation titration? No, sir. Sorry. Okay. Hard water आणि soft water. सर, ते त्याच्यावर इनऑर्गॅनिक एनालिटिकल मध्ये हे होता एक्सपेरिमेंट होता लास्ट टाइम मध्ये. त्याच्यामध्ये बॅक टायट्रेशन आणि ब्लँक टायट्रेशन करून आपण हार्ड वॉटर अँड सॉफ्ट वॉटर फाइंड आउट करू शकतो. ब्लँक टायट्रेशन. ठीक आहे. प्रोजेक्ट काय होता? नॅनो टेक्नॉलॉजी फॉर न्यू इंडस्ट्री क्रिएशन अँड लाईफस्टाईल इनोव्हेशन मध्ये नॅनोट्यूब तयार करण्याचा. नॅनोट्यूब. हा, कॅश्यू नट्स पासून नॅनोट्यूब तयार करायची. कसे तयार करतो आपण? कॅश्यू नट्स पासून आपल्याला ज्यावेळेस आपण कॅश्यू नट वर प्रोसिजर करणार त्यावेळेस आपल्याला 2 फॉर्मॅटमध्ये भेटणार. एक ग्लायकोलिपिड म्हणून फॉर्मेशन होणार आणि ग्लुकोज म्हणून फॉर्मेशन होणार. त्यातले आपण ग्लायकोलिपिड घेणार. ग्लायकोलिपिडची फाईन पावडर घ्यायची 5 mg, ती 100 cm³ वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करायची. त्याच्यानंतर ती रिफ्लेक्स 100 डिग्री सेल्सिअसला रिफ्लेक्स करायची आणि त्याच्यामधून व्हाईट प्रिसिपिटेट तयार होतो त्याच्यामध्ये. आणि शेवटी त्या ग्लायकोलिपिडमधून आपल्याला त्याला रिफ्लेक्स केल्यानंतर आपल्याला त्या बेसमेंटला बिकरच्या ज्याच्यामध्ये आपण हीट देणार आहे त्याला 100 डिग्री सेल्सिअसला, त्याच्यामध्ये नॅनोट्यूब तयार झालेल्या डायरेक्टली आपल्या आईजने दिसू शकतात. त्याला रेफरन्स सर AICTEचा, चायना मधला AICTEचा रेफरन्स आहे. डोळ्याने दिसतात. डोळ्याने म्हणजे त्यांच्या ज्या लाईन क्रिएट झालेल्या असतात ना, आता थोड्याशा नॉर्मल मध्ये एवढ्या पण नाही दिसू शकत की ते तयार झालेत, पण फाईन असं आपण सांगू शकतो की याच्यामध्ये नॅनोट्यूब तयार झालेत म्हणून.
नॅनो ट्यूब तयार होत असेल छान माणूस आहेस तू. नाही सर, ते जे एक्सपेरिमेंट जो पहिला कॅरी आउट झालाय ना, त्याच्यामध्ये त्यांनी असं जे इमेज दाखवलेली, म्हणजे जो पेपर पब्लिश केलेला त्याच्यामध्ये हा सर. त्या कशाचे इमेज असतात म्हणजे ते कशाच्या कोणत्या मशीन त्या सर स्पेक्ट्रोस्कोपीने डिटेक्ट केलेले जातात ना. परत एकदा स्टडी कर. तू बाहेर पडू ऋतुजा. Yes, sir. व्हिडिओ ऑन कर. ओके, इंट्रोड्यूस युअरसेल्फ. Myself, Rutuja Nivas Pawar. UID number 20291182. Roll number 82. I am from Karad. So where you did completed your BSc? SGM College, Karad. So what is your percentage for BSc second? 72. So do you know the difference between end point and equivalence point? पहिला तुला एंड पॉइंट काय असतं माहितीये का? एंड पॉइंट म्हणजे आपण जे टायट्रेशन करतो त्यामध्ये आपल्याला जो लास्टला म्हणजे कलर चेंज झालेला दिसतो तो आपण एंड पॉइंट म्हणून हे करतो. ओके, आणि इक्विव्हलन्स पॉइंट काय असतो ऐकले कधी? नाही सर. ओके, समज एखादं टायट्रेशन करायला लागले आपण आणि आपल्याकडे इंडिकेटरच अवेलेबल नाहीये त्या टायट्रेशन साठी, तर मग एंड पॉइंट साठी दुसरी कोणती मेथड आहे का? कसं डिटरमाइन करणार आपण जर इंडिकेटरच अवेलेबल नाही आपल्याकडे? येस. नो सर. ओके, सॅलिनिटीचा एक्सपेरिमेंट केलाय. सॅलिनिटी म्हणजे काय असते? सॅलिनिटी म्हणजे टू मेजर अमाउंट ऑफ सॉल्ट इन वॉटर. आणि मग हार्डनेस म्हणजे काय असते? हार्डनेस म्हणजे वॉटरचा हार्डनेस चेक करायचं, म्हणजे त्यामध्ये किती ते पिण्यायोग्य आहे का नाही ते चेक करायचं. कसं चेक करणार? म्हणजे ते आपण जे म्हणजे पाणी पितो ते एक्सपेरिमेंटद्वारे आम्ही चेक केलं, म्हणजे ते बॉईल करून घेतलं आणि नंतर त्याचं टायट्रेशन करून त्याचा पीएच किती येतोय ते बघितलं आणि म्हणजे ते ठरवलं. टायट्रेशन करून पीएच बघणार म्हणजे टायट्रेशन करून त्याचे रिडिंग घेतले आणि ते किती पर्यंत म्हणजे किती पर्यंत. तुम्हाला टेम्पररी हार्डनेस आणि परमनंट हार्डनेस काय माहिती? येस सर. ओके, सोल्युबिलिटीचा एक्सपेरिमेंट केलाय. सोल्युबिलिटी म्हणजे काय? Solubility म्हणजे the quality of state of being solution is called as solubility solution. टेम्परेचर वाढवलं तर सोल्युबिलिटी वाढते की कमी होते? टेम्परेचर वाढवलं तर solubility इनक्रीज होते सर. कसं काय? एक्झाम्पल सांगा. ओके, प्रोजेक्ट काय केलाय? नॅनो टेक्नॉलॉजी इन फूड प्रोसेसिंग अँड प्रिझर्वेशन. कसं यूज करतो आपण नॅनो टेक्नॉलॉजी? फूड एक्झाम्पल एखादं सांगा प्रिझर्वेशन बद्दल. आपण नॅनो पार्टिकल घेणार ZNO आणि TiO2चं, मग त्या नॅनो पार्टिकलचा यूज करून आपण फूड मधले बॅक्टेरिया किंवा व्हायरसेस डिटेक्ट करू शकतो. नंतर आपल्या बॉडीला जे हानिकारक गॅसेस आहेत ते फूडमध्ये असतात, मग ते आपण डिटेक्ट करू शकतो. किंवा फूडचा कलर चेंज झाला तर ते आपल्याला कळू शकतं त्या नॅनो पार्टिकलमुळे. नीट वाचायचं प्रोजेक्ट. डिटेक्ट करू शकत नाही आपण, कसं डिटेक्ट करणार? नॅनो TiO2 वापरणार, झिंक ऑक्साईड वापरणार करू शकतो ना, डिटेक्ट करू शकतो. ठीक आहे, डिटेक्ट करू शकत नाहीये आपण.
किल करू शकतो बॅक्टेरिया किंवा आणि काय असेल तर तुमचं. ठीक आहे. हा. ओके. ओव्हर. यू कॅन लिव्ह. मॅडम अजून कोण नाहीत ना आता? नाही सर, झालेलं आहे सगळं. सगळ्या स्टुडंटचे झालेले आहेत ओरल्स. एक बॅच आणि अजून 2 बॅच राहिले का? हा, उद्या एक बॅच आणि परवा एक. बी आणि ए राहिली बॅच. ओके सर. ओके. थांबूया. हा ठीक आहे सर, थांबूया. मॅडम एक मिनिट, जरा मुलांना सूचना काय द्या माहिती का? हा आता हे काय होतंय की कोणतं तरी डिव्हाइस परत चालू असतं आणि ती एकमेकाच्या जवळ असली की असं इको ऐकू येतो. हा बरोबर आहे सर. आणि काही वेळेला 2-2 स्टुडंट एका ठिकाणी बसलेले असतात. मग त्यांचं दोघांचं पण चालू असेल ना सेम म्हणजे ही मीटिंग, तर त्यांना जरा सांगा की जरी एकत्र बसत असेल तर लांब लांब जाऊन बसा म्हणून सांगा. हा ठीक आहे सर, हा नक्की सांगेल. चालेल. ओके मॅडम. ओके ठीक आहे. सर मीटिंग लिव्ह करू? हो. ठीक आहे. थँक्यू सर.